जेल रोड नाशिक रोड परिसरातील मंगलमूर्ती येथे संशयित सुमित पुजारी याने घरी कोणी नसताना दारूच्या नशेत आपल्या 60 वर्षीय गणेशची गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। हत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही, परंतु गणेशची हत्या केल्यानंतर मृतदेह गोणीत टाकून परिसरातील आम्रपाली झोपडपट्टी येथे सासरवाडीच्या घरात टाकला। सुमित हा मद्यपी असल्याने त्याचं व त्याच्या पत्नीचं नेहमी भांडण होत असल्याची तक्रार परिसरातील नागरिकांनी केली आहे। त्यांचा मुलगा गणेश हा जन्मापासून अस्थिव्यंग असल्याची देखील माहिती समोर येत आहे। या घटनेने संपूर्ण जेल रोड नाशिक रोड परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। घटनास्थळी पोलीस आयुक्त सचिन पारी यांच्यासह गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी पोहोचले असून घटनेची माहिती समजताच गणेशच्या आईने टाहो फोडला असून त्याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे। दैनिक भ्रमर, नाशिक रोड।